IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी कॅप राऊंड 2साठी काय वॅकन्सी आहे. कॅप राऊंड 1 झालेला आहे. कॅप राऊंड 1मध्ये सीट अलॉटमेंट झाली असेल किंवा झाली नसेल. अजूनपर्यंत CETच्या वेबसाईटवरती कॅप राऊंड 2साठीची वॅकन्सी डिक्लेअर झालेली नाही, परंतु आपण इन्स्टिट्यूट वाईज जे काय अलॉटमेंट झालेलं आहे त्यातनं ही वॅकन्सी आपण काढलेली आहे. यामध्ये आपण मेनली मायनॉरिटी कॉलेजेसची वॅकन्सी आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. मायनॉरिटीचे विद्यार्थी कमी असल्यामुळं बऱ्याचशा मायनॉरिटी कॉलेजेसमध्ये मायनॉरिटीच्या सीट्स व्हॅकंट आहेत आणि आता कॅप राऊंड 2मध्ये या जे काही मायनॉरिटीच्या सीट्स आहेत त्या सर्वांसाठी खुल्या होतील. म्हणजे कॅप 1मध्ये ज्या सीट्स मायनॉरिटीच्या होत्या त्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन मिळत नव्हतं, परंतु आता कॅप 2 किंवा कॅप राऊंड 2मध्ये ह्या जे काही व्हॅकंट सीट्स आहेत मायनॉरिटीच्या त्या आता सर्वांसाठी खुल्या होतील. त्यामुळं हे जे काही मायनॉरिटी कॉलेजेस आहेत यामधले बरेचसे कॉलेजेस जे आहेत ते चांगले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाही आहे त्यांनी तर हे कॉलेजेस कंपल्सरी आपल्या ऑप्शन फॉर्ममध्ये टाकायचे आहेत. या कॉलेजेसमध्ये आपल्याला समजा कम्प्युटरच्या रिलेटेड ब्रँच पाहिजे असेल तर ह्या ब्रांचेस वरती टाका आणि इतर ब्रांचेस जे आहेत ते खाली टाका. आणि नंबर ऑफ ऑप्शन आपल्याला खूप द्यायचे आहेत. म्हणजे ज्यांना अजूनपर्यंत कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाही आहे त्यांना एखादं कॉलेज यामधलं अलॉट व्हायचे चान्सेस आहेत. आणि ज्यांना अलॉटमेंट झालेली आहे आणि त्यांनी बेटरमेंट केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी हे कॉलेजेसची थोडीशी माहिती काढायची आहे, वेबसाईटला व्हिजिट करायची आहे आणि ह्या कॉलेजेस किंवा ह्या ब्रँचेस जर चांगले असतील तर आपल्याला आपल्या लिस्टमध्ये इन्क्लूड करायचे आहेत. तर बऱ्याचशा मुलांनी कॅप 1मध्ये अलॉटमेंट झाल्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी जे आहे ते बेटरमेंट केलेलं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला ह्या CETच्या वेबसाईटवरनं मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 1मध्ये अलॉटमेंट होऊन देखील बेटरमेंट पण केलं नाही आणि ॲडमिशन पण घेतलं नाही अशा विद्यार्थ्यांचीच वॅकन्सी आपल्याला ह्या CETच्या वेबसाईटवरती दिसणार आहे. त्यामुळं सध्या जी काही मेजर वॅकन्सी दिसते तर ती जी आहे ते मायनॉरिटी सीट्स आहेत. कारण मायनॉरिटीचे विद्यार्थी खूप कमी असल्यामुळं बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये ह्या सीट्स जे आहेत ते व्हॅकंट आहेत. ते कॉलेजेस जरी चांगले असले तरी त्या ठिकाणी मायनॉरिटीचे विद्यार्थीच उपलब्ध नसल्यामुळं त्या सीट ज्या आहेत ते व्हॅकंट आहेत. तर वॅकन्सी ही 2 प्रकारची वॅकन्सी आहे. एक आहे डायरेक्ट वॅकन्सी. तर अशा 3116 सीट्स ह्या मायनॉरिटी कॉलेजेसमध्ये व्हॅकंट आहेत. म्हणजे ह्या कॅप राऊंड 1मध्ये भरल्याच नाही आहेत, कुणाला अलॉटमेंट झालीच नाही ह्या सीटची, त्यामुळे ह्या टोटली व्हॅकंट आहेत. आणि दुसरी वॅकन्सी आहे इनडायरेक्ट वॅकन्सी किंवा लॅटरल वॅकन्सी. जसं मी आत्ताच सांगितल्या पद्धतीनं बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे आणि त्यामुळं कॅप राऊंड 2मध्ये एखाद्या विद्यार्थ्याला जर बेटरमेंटमध्ये नवीन कॉलेज जर मिळालं तर त्याला कॅप 1मध्ये जे काही सीट मिळालेली आहे ती व्हॅकंट होते आणि आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकतं. तर अशा पद्धतीनं हे इनडायरेक्ट वॅकन्सी किंवा लॅटरल वॅकन्सी ही क्रिएट होत असते. ही आपल्याला कुठंही दिसणार नाही. आपण कुठल्याही CETच्या वेबसाईटवरती जा किंवा कुठेही जा, ही इनडायरेक्ट वॅकन्सी आपल्याला कुठंही दिसणार नाही. कारण ही क्रिएट होत असते. जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला नवीन कॉलेज मिळतं तर त्याला कॅप 1मध्ये जे काही सीट मिळालेली आहे ती व्हॅकंट होते आणि ॲटोमॅटिकली आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळत असतं. तर हे सॉफ्टवेअरमध्ये ॲटोमॅटिक होतं. आपल्याला ह्या ठिकाणी ही वॅकन्सी जी आहे ते दिसणार नाही. त्यामुळं एखाद्या कॉलेजमध्ये सीट्स व्हॅकंट असतील किंवा नसतील ह्याचा विचार न करता ह्या कॉलेजचे किंवा त्या ब्रँचचं ऑप्शन जे आहे ते कॉलेज चांगला असेल तर आपल्याला त्याचं ऑप्शन त्या ठिकाणी टाकायचं आहे. कारण आपल्याला इनडायरेक्ट वॅकन्सी क्रिएट होऊन त्या ठिकाणी ॲडमिशन मिळायचे चान्सेस आहेत. तर अशा पद्धतीनं इथे 2 प्रकारची वॅकन्सी आहे, डायरेक्ट वॅकन्सी आणि इनडायरेक्ट वॅकन्सी. तर ही डायरेक्ट वॅकन्सी जी आहे ती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जे काही टोटल 51 मायनॉरिटी कॉलेजेस आहेत आणि त्यामध्ये 3116 एवढ्या सीट्स व्हॅकंट आहेत. आपण हे जे काही 51 कॉलेजेस आहेत ते 4 झोनमध्ये डिव्हाइड केलेले आहेत. तर पुणे झोनमध्ये 5 कॉलेजेस आहेत आणि 440 सीट्स व्हॅकंट आहेत.
नागपूर, वर्धा, यवतमाळ ह्या एरियामध्ये 12 कॉलेजेस आहेत आणि 523 सीट्स व्हॅकंट आहेत. मुंबई, ठाणे, रायगड यामध्ये 22 कॉलेजेस आहेत आणि 1210 सीट्स व्हॅकंट आहेत. नंतर जळगाव, धुळे, नाशिक, सोलापूर, संभाजीनगर यामध्ये काही कॉलेजेस आहेत जे मायनॉरिटी कॉलेजेस आहेत. असे 12 कॉलेजेस आहेत आणि त्यामध्ये 943 सीट्स व्हॅकंट आहेत. तर अशा पद्धतीनं 51 कॉलेजमध्ये 3116 सीट्स व्हॅकंट आहेत. कॅप राऊंड 2 साठी ऑप्शन फॉर्म जे आहेत ते 25 तारीखपासून चालू झालेले आहेत. 25, 26, 27 असे 3 दिवस ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी दिलेले आहेत. तर आपल्या ऑप्शन फॉर्ममध्ये ह्या कॉलेजेसला जरूर प्रिफरन्स द्या, म्हणजे आपल्याला एखादी सीट, एखादं कॉलेज किंवा एखादी ब्रँच जे आहे ते अलॉट व्हायचे चान्सेस नक्कीच वाढतील. सुरुवातीला बघणार आहोत पुणे रिजनमधले 5 कॉलेजेस जे मायनॉरिटी कॉलेजेस आहेत. त्यामध्ये पहिलं आहे GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट वाघोली. तर ह्या कॉलेजमध्ये 83 सीट्स जे आहेत ते व्हॅकंट आहेत. कॉलेजचा कोड आपण ह्या ठिकाणी बघू शकता 6155. आपण देखील CETच्या वेबसाईटवरती जाऊन ह्या कॉलेजमध्ये जे काही व्हॅकन्सी आहे ती चेक करू शकता. तर 83 सीट्स ह्या ठिकाणी व्हॅकंट आहेत. पुढचं कॉलेज आहे ISBM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. यामध्ये 86 सीट्स व्हॅकंट आहेत. त्यानंतर आहे सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. यामध्ये 85 सीट्स व्हॅकंट आहेत. त्यानंतर आहे अलार्ड चॅरिटेबल ट्रस्ट अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. 161 सीट्स व्हॅकंट आहेत. त्यानंतर आहे अल अमीन एज्युकेशन अँड मेडिकल फाउंडेशन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोरेगाव भीमा. या ठिकाणी 25 सीट्स व्हॅकंट आहेत. असे ह्या 5 मायनॉरिटी कॉलेजेसमध्ये 440 सीट ह्या कॅप राऊंड 1मध्ये व्हॅकंट होत्या आणि ह्या सर्व सीट्स आता खुल्या झालेल्या आहेत. मग आपली कुठलीही कॅटेगरी असू द्या, ओपन, SC, ST, OBC, VJ, NT कुठलीही कॅटेगरी असू द्या, आपण मायनॉरिटीमध्ये असेल नसेल असं कुठलंही आता रिस्ट्रिक्शन नाही. ह्या जे काही व्हॅकंट सीट्स आहेत ह्या सर्वांसाठी खुल्या झालेल्या आहेत. आपलं जे काही मेरिट असेल त्यानुसार ह्या सीट आपल्याला मिळणार आहेत. आणि जे काही फीस आहे ती आपली जी काही कॅटेगरी आहे त्या कॅटेगरी वाईज आपल्याला फीस भरायची आहे. म्हणजे आपल्याला हे मायनॉरिटीची सीट जरी मिळाली तरी आपली जी काही कॅटेगरी आहे, आपण SCमध्ये असाल, STमध्ये येत असाल किंवा ओपनमध्ये EBC असेल, तर आपली जी काही कॅटेगरी आहे त्यानुसार आपल्याला जी काही फीस येणार आहे तीच फीस आपल्याला ह्या ठिकाणी भरायची आहे. तर ह्या कॉलेजेसमध्ये प्रत्येक ब्रँचमध्ये किती व्हॅकन्सी आहे ते डिटेलमध्ये आपण ह्या पुढे बघणार आहोत. सुरुवातीला आपण बघणार आहोत GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट वाघोली पुणे. तर या कॉलेजचा जो कोड आहे 6155 असा आहे. हे जे कॉलेज आहे ॲटोनॉमस कॉलेज आहे आणि ह्या ठिकाणी जे काही मायनॉरिटीच्या सीट्स व्हॅकंट आहेत प्रत्येक ब्रँचमध्ये ते आपण ह्या ठिकाणी बघू शकता. आणि त्याच पद्धतीनं कॅप 1मध्ये जे काही कट ऑफ आहे प्रत्येक ब्रँचमध्ये, तर तो कट ऑफ देखील आपण ह्या ठिकाणी बघू शकता. त्या ब्रँचचा जो काही चॉईस कोड आहे तो चॉईस कोड देखील ह्या ठिकाणी दिलेला आहे. पहिले 4 डिजिट जे आहेत ते कॉलेज कोड आहे आणि पुढचे 5 डिजिट्स जे आहेत तो ब्रँच कोड आहे. तर प्रत्येक ब्रँचचा जो काही चॉईस कोड आहे तो देखील ह्या ठिकाणी दिलेला आहे. आणि कॅप 2साठी जे काही व्हॅकन्सी आहे ती ह्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे आता ह्या जे काही व्हॅकंट सीट आहेत ह्या सर्वांसाठी खुल्या झालेल्या आहेत. कॅप 1मध्ये ह्या मायनॉरिटीच्या सीट्स होत्या, परंतु ह्या फिलअप झालेल्या नाही आहेत, कारण मायनॉरिटीचे विद्यार्थी कमी असल्यामुळं ह्या सीट जे आहेत ते व्हॅकंट आहेत. ह्या सीट कोणालाही अलॉट झालेल्या नाही आहेत. त्यामुळं ही जी काही आहे डायरेक्ट व्हॅकन्सी आहे आणि ह्या सीट्स आता सर्वांसाठी खुल्या झालेल्या आहेत. त्यामुळं आपली जे काही कॅटेगरी असेल, ओपन, रिझर्वेशन किंवा होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, असं कसलंही रेस्ट्रिक्शन ह्या ठिकाणी नाही आहे. प्युअरली मेरिट बेसिसवरती ह्या सीट जे आहेत ते आता कॅप राऊंड 2मध्ये दिल्या जातील. तर आपण ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. पुढचं जे कॉलेज आहे ISBM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. तर आपण स्क्रीनशॉट काढून घ्या. तर ह्या ठिकाणी टोटल 86 सीट्स व्हॅकंट आहेत आणि प्रत्येक ब्रँचमध्ये आपण बघू शकता सीट्स व्हॅकंट आहेत आणि त्याचा कॅप 1मधला कट ऑफ देखील आपण ह्या ठिकाणी बघू शकता. पुढचं कॉलेज आपण घेणार आहोत सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. याचा कॉलेज कोड आहे 6149. स्क्रीनशॉट काढून घ्या.
आणि ह्यामध्ये 85 सीट्स ह्या वॅकंट आहेत आणि प्रत्येक ब्रँचमध्ये नंबर ऑफ सीट्स आणि त्याचा कट ऑफ जो आहे तो आपण या ठिकाणी बघू शकता. पुढचं कॉलेज आहे अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. तर यामध्ये टोटल 9 ब्रँचेसमध्ये व्हॅकन्सी आहे आणि प्रत्येक ब्रँचमध्ये जे काही कॅप 1चा कट ऑफ आहे तो देखील आपण बघू शकता. अशा टोटल 161 सीट्स ह्या ठिकाणी वॅकंट आहेत. कॉलेज कोड आहे 6325 आणि ह्या ठिकाणी जे काही व्हॅकन्सी आहे ती ब्रँच वाईज व्हॅकन्सी आपण बघू शकता. पुढचं कॉलेज आहे अल अमीन एज्युकेशन अँड मेडिकल फाउंडेशन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. हे कोरेगाव भीमा ह्या ठिकाणी आहे. ह्या कॉलेजचा कोड आहे 6183 आणि टोटल 25 सीट्स व्हॅकंट आहेत. तर हे जे कॉलेज आहे ते युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे. पुढे बघणार आहोत कॉलेजेस इन नागपूर, म्हणजे नागपूर एरियामधले जे काही कॉलेजेस आहेत ते आपण आता ह्या ठिकाणी बघणार आहोत. तर ह्या ठिकाणी पहिलं जे कॉलेज आहे अंकुश शिक्षण संस्था GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. याचा कॉलेजचा कोड आपण ह्या ठिकाणी बघू शकता 4116 आणि टोटल व्हॅकन्सी जी आहे ते 34 आहे. पुढचं कॉलेज आहे लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था प्रियदर्शनी JL कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. यामध्ये 31 सीट्स व्हॅकंट आहेत. SB जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट रिसर्च यामध्ये 26 सीट्स व्हॅकंट आहेत. त्यानंतर आहे JD कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट. यामध्ये 31 सीट्स व्हॅकंट आहेत आणि झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर यामध्ये 42 सीट्स व्हॅकंट आहेत. GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट नागपूर हे रायसोनीचं दुसरं कॉलेज आहे. आपण याचा कोड बघू शकता 4142 असा आहे आणि 48 सीट्स ह्या ठिकाणी व्हॅकंट आहेत. नंतर आहे अंजुमन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर. यामध्ये 20 सीट्स व्हॅकंट आहेत. त्यानंतर आहे विन्सिट पॅल्योटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर. 51 सीट्स व्हॅकंट आहेत. प्रियदर्शनी भगवती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर 47 सीट व्हॅकंट आहेत. KDM एज्युकेशन सोसायटीज विदर्भा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर 124 सीट्स व्हॅकंट आहेत. बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वर्धा 26 सीट्स व्हॅकंट आहेत. जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यवतमाळ 43 सीट्स व्हॅकंट आहेत. अशा 12 कॉलेजेसमध्ये 12 कॉलेजेसमध्ये 523 सीट्स ह्या मायनॉरिटीच्या व्हॅकंट आहेत आणि ह्या सर्व सीट्स आता सर्वांसाठी कॅप राऊंड 2 मध्ये खुल्या होतील आणि ह्या प्युअरली मेरिट बेसिसवरती सर्वांसाठी दिल्या जातील. तर यामधलं पहिलं कॉलेज आपण बघूया अंकुश शिक्षण संस्था GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. याचा कॉलेज कोड आहे 4116. टोटल 10 ब्रँचेसमध्ये व्हॅकन्सी आहे. आपण प्रत्येक ब्रँचमध्ये व्हॅकंट सीट्स आणि त्याचा कॅप 1 मधला कट ऑफ या ठिकाणी बघू शकता. अशा टोटल 34 सीट्स व्हॅकंट आहेत. आपल्याला हे कॉलेज किंवा ह्या ब्रँचेस चांगल्या वाटत असतील तर आपल्या प्रिफरन्स लिस्टमध्ये वरती ठेवायचे आहेत. ज्यांना अजूनपर्यंत एकही कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाही आहे त्यांनी तर ह्या कॉलेजेस किंवा ह्या सर्व ब्रँचेस आपल्या लिस्टमध्ये इन्क्लूड करायच्याच आहेत. आपण स्क्रीनशॉट काढू शकता. हे ऑटोनॉमस कॉलेज आहे. पुढचं कॉलेज आपण बघूया लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था प्रियदर्शनी JL कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. कॉलेज कोड आहे 4136. हे देखील कॉलेज ऑटोनॉमस आहे. टोटल 5 ब्रँचेस आहेत आणि प्रत्येक ब्रँचमध्ये जे काही व्हॅकन्सी आहे आणि त्याचा कॅप 1 मधला जे काही कट ऑफ आहे तो आपण या ठिकाणी बघू शकता. टोटल 31 सीट्स व्हॅकंट आहेत. नेक्स्ट कॉलेज आपण बघूया SB जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड रिसर्च नागपूर. याचा कॉलेज कोड आहे 4137 आणि हे देखील कॉलेज ऑटोनॉमस आहे. टोटल 6 ब्रँचेसमध्ये ह्या ठिकाणी व्हॅकंट सीट्स आहेत. टोटल 26 सीट्स व्हॅकंट आहेत आणि त्याचा कॅप 1 मधला कट ऑफ देखील आपण ह्या ठिकाणी बघू शकता. पुढचं आपण कॉलेज बघूया जयदेव एज्युकेशन सोसायटीज JD कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट नागपूर. याचा कॉलेज कोड आहे 4138 आणि हे देखील कॉलेज ऑटोनॉमस आहे. टोटल 8 ब्रँचेसमध्ये जे काही व्हॅकन्सी आहे ते आपण बघू शकता आणि त्याचा कॅप 1 मधला जो काही कट ऑफ आहे तो देखील आपल्याला ह्या ठिकाणी अवेलेबल आहे. तर अशा टोटल 31 सीट्स ह्या ठिकाणी व्हॅकंट आहेत. पुढचं कॉलेज आपण बघूया झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर. कॉलेज कोड आहे 4139. हे देखील कॉलेज ऑटोनॉमस आहे आणि ह्या ठिकाणी 6 ब्रँचेस आहेत. त्यामध्ये 42 सीट्स व्हॅकंट आहेत. प्रत्येक ब्रँचमध्ये किती व्हॅकन्सी आहे आणि त्याचा कॅप 1 मधला जे काय कट ऑफ आहे
तो आपण ह्या ठिकाणी बघू शकता. पुढचं कॉलेज आपण बघणार आहोत GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट नागपूर. तर हे रायसोनीचं दुसरं कॉलेज आहे. ह्याचा कोड आहे 4142. हे कॉलेज देखील ॲटोनॉमस आहे. टोटल 9 ब्रँचेस आहेत आणि प्रत्येक ब्रँचमध्ये जे काही व्हॅकन्सी आहे ते आपण बघू शकता. अशी टोटल 48 सीट्स या ठिकाणी व्हॅकंट आहेत आणि त्याचा कॅप 1 मधला जे काही कट ऑफ आहे तो देखील आपण या ठिकाणी बघू शकता. पुढचं कॉलेज आपण बघतो अंजुमन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर. ह्याचा कॉलेज कोड आहे 4172 आणि यामध्ये 2 ब्रँचेसमध्ये व्हॅकन्सी आहे. कुणाला जर कॉलेज अलॉटमेंट झालेलं नसेल तर ह्या ठिकाणी जे काही मेकॅनिकल ब्रांच आहे, आपलं कितीही कमी पर्सेंटेज जरी असेल तरी आपल्याला ही मेकॅनिकल इंजिनिअरिंगची ब्रांच ह्या कॉलेजमध्ये मिळू शकते. पुढचं कॉलेज आपण बघूया सेंट व्हिन्सेंट पॅलोटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर. हे देखील ॲटोनॉमस कॉलेज आहे. कॉलेज कोड आहे 4174. टोटल 11 ब्रांचेस आहेत आणि त्या प्रत्येक ब्रांचमध्ये किती व्हॅकन्सी आहे ते आपण ह्या ठिकाणी बघू शकता. अशी टोटल 51 सीट्स व्हॅकंट आहेत. पुढचं कॉलेज आपण बघतोय प्रियदर्शनी भगवती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. तर या कॉलेजचा जो कोड आहे 4177 आहे. हे कॉलेज युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे, म्हणजे ह्या ठिकाणी जे काही आहे युनिव्हर्सिटीचा सिलेबस असणार आहे. तर टोटल 5 ब्रँचेस आहेत आणि प्रत्येक ब्रँचमध्ये जे काही व्हॅकन्सी आहे आणि त्याचा कॅप 1 मधला जो कट ऑफ आहे तो आपण ह्या ठिकाणी बघू शकता. अशा टोटल 47 सीट्स ह्या ठिकाणी व्हॅकंट आहेत. पुढचं कॉलेज आपण बघतोय KDM एज्युकेशन सोसायटीज विदर्भा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर. कॉलेजचा जो कोड आहे 4193 असा आहे. हे कॉलेज ॲटोनॉमस आहे आणि ह्या ठिकाणी 4 ब्रँचेसमध्ये व्हॅकन्सी आहे. टोटल 124 सीट्स ह्या ठिकाणी व्हॅकंट आहेत. पुढचं कॉलेज आपण बघूया बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वर्धा. कॉलेजचा जो कोड आहे 4649 असा आहे आणि हे कॉलेज युनिव्हर्सिटीच्या अंडर येत आहे. या ठिकाणी 4 ब्रँचेसमध्ये व्हॅकन्सी आहे. पुढचं कॉलेज आपण बघूया जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यवतमाळ. कॉलेजचा जो कोड आहे 1120 असा आहे आणि हे कॉलेज युनिव्हर्सिटीच्या अंडर येत आहे आणि ह्या ठिकाणी 7 ब्रँचेसमध्ये व्हॅकन्सी आहे. तर आपल्याला अजूनपर्यंत कॉलेज जर मिळालेलं नसेल तर ह्या ठिकाणी केमिकल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला चान्सेस आहेत. आपलं किती जरी पर्सेंटेज असेल तरी देखील आपल्याला ह्या ठिकाणी सीट मिळायचे चान्सेस जे आहेत ते जास्त आहेत. तर अशा टोटल 43 सीट्स ह्या ठिकाणी व्हॅकंट आहेत. तर अशा पद्धतीनं आपण नागपूरमधील 12 कॉलेजेस या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. आता पुढचं रिजन बघूया मुंबई रिजन. तर मुंबई रिजनमधले जे काही कॉलेजेस आहेत ते आपण कव्हर करणार आहोत. मुंबईमध्ये टोटल 22 कॉलेजेस आहेत. हे जे काही कॉलेजेस आहेत हे मायनॉरिटीचे कॉलेजेस आहेत आणि या मायनॉरिटीच्या सीट कॅप राऊंड 2 मध्ये सर्वांसाठी खुल्या होतील. त्यामुळं आपली कुठलीही कॅटेगरी असेल तरी देखील आपल्याला ह्या ठिकाणी ह्या सीट्स मिळू शकतात. ह्या सीट्स प्युअरली मेरिट बेसिसवरती दिल्या जातील. ह्या ठिकाणी कुठलंही रिस्ट्रिक्शन असणार नाही. ओपन, SC, ST, OBC कुठलंही कॅटेगरी ह्या ठिकाणी रिस्ट्रिक्शन असणार नाही. परंतु आपल्याला ह्या ठिकाणी सीट मिळाल्यानंतर आपल्याला जी काही फीस भरायची आहे ती आपल्या कॅटेगरीनुसारच फीस भरायची आहे. यामध्ये काही कॉलेजेस जे आहेत ते खूप चांगले आहेत. ते कॉलेजेस आपण आपल्या बेटरमेंटचा फॉर्म भरत असताना, ऑप्शन फॉर्म भरत असताना नक्कीच त्यामध्ये इन्क्लूड करा. ज्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत कॉलेजेस अलॉटच झालेले नाही आहे अशा विद्यार्थ्यांनी तर हे सर्व कॉलेजेस आपल्या ऑप्शन फॉर्ममध्ये टाकायचे आहेत. हे कॉलेजेसच्या सर्व ब्रँचेस जे आहेत ते आपल्या ऑप्शन फॉर्ममध्ये टाका. आपल्याला कम्प्युटर रिलेटेड ब्रँचेस पाहिजे असतील तर त्या वरती टाका. इतर ब्रँचेस जे आहेत ते खाली टाका. सो दॅट आपल्याला कम्प्युटरची रिलेटेड ब्रँच नाही मिळाली तर इतर ब्रँचेसमध्ये तरी ॲटलिस्ट आपल्याला ॲडमिशन जे आहे ते मिळेल. मुंबईमधले पहिलं जे कॉलेज आहे थडोमल सहानी इंजिनिअरिंग कॉलेज बांद्रा मुंबई. कॉलेजचा जो कोड आहे 3182 असा आहे आणि ह्या ठिकाणी 11 सीट्स व्हॅकंट आहेत. मुंबईमधलं टॉपचं कॉलेज आहे आणि ह्या ठिकाणी कट ऑफ देखील हाय असणार आहे. पुढचं कॉलेज आपण बघतोय फादर रॉड्रिग्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वाशी नवी मुंबई. ह्या ठिकाणी 47 सीट्स व्हॅकंट आहेत. नंतर आहे विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चेंबूर मुंबई. ह्या ठिकाणी 13 सीट्स व्हॅकंट आहेत. नंतर आहे डॉन बॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई 32 सीट्स व्हॅकंट आहेत.
लोकमान्य टिळक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोपरखैराणे नवी मुंबई या ठिकाणी 55 सीट व्हॅकंट आहेत. सेंट फ्रान्सिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बोरिवली मुंबई या ठिकाणी 59 सीट्स व्हॅकंट आहेत. महात्मा एज्युकेशन सोसायटीज पिल्लाई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग न्यू पनवेल या ठिकाणी 73 सीट्स व्हॅकंट आहेत. रिझवी एज्युकेशन सोसायटीज रिझवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बांद्रा मुंबई या ठिकाणी 4 सीट व्हॅकंट आहेत. महावीर एज्युकेशन ट्रस्ट शाह अँड अँकर कच्ची इंजिनिअरिंग कॉलेज मुंबई या ठिकाणी 41 सीट्स व्हॅकंट आहेत. अंजुमन इस्लाम्स MH साबू सिद्दीक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग भायखळा मुंबई या ठिकाणी 32 सीट्स व्हॅकंट आहेत. KC कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च ठाणे या ठिकाणी 15 सीट्स व्हॅकंट आहेत. तर हे जे काही कॉलेजेस आहेत मुंबईमधले चांगले कॉलेजेस आहेत, तर हे आपण नक्कीच हे कॉलेजेस आपल्या ऑप्शन फॉर्ममध्ये कन्सिडर करू शकता. टोटल 22 कॉलेज आहेत मुंबईमध्ये. हे 11 कॉलेज आपण बघितले. आता 12th नंबरचं कॉलेज आपण बघणार आहोत. SIES ग्रॅज्युएट स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी नेरूळ नवी मुंबई ह्या ठिकाणी 47 सीट्स व्हॅकंट आहेत. वाटुमल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी उल्हासनगर ह्या ठिकाणी 78 सीट्स व्हॅकंट आहेत. LR तिवारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मीरा रोड मुंबई या ठिकाणी 22 सीट्स व्हॅकंट आहेत. AP शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ठाणे या ठिकाणी 69 सीट्स व्हॅकंट आहेत. झेवियर्स इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग या ठिकाणी 13 सीट्स व्हॅकंट आहेत. युनिव्हर्सल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पालघर या ठिकाणी 84 सीट्स व्हॅकंट आहेत. सेंट जॉन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट पालघर या ठिकाणी 58 सीट्स व्हॅकंट आहेत. श्रीमती अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी शहापूर या ठिकाणी 158 सीट्स व्हॅकंट आहेत. थीम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बोईसर या ठिकाणी 124 सीट्स व्हॅकंट आहेत. पिल्लाई HOC कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी खालापूर या ठिकाणी 106 सीट्स व्हॅकंट आहेत. आणि अंजुमन इस्लाम कल्सकर टेक्निकल कॅम्पस पनवेल ह्या ठिकाणी 69 सीट्स व्हॅकंट आहेत. तर अशा पद्धतीनं 22 कॉलेजेसमध्ये मुंबईमधल्या 22 कॉलेजेसमध्ये 1210 सीट्स व्हॅकंट आहेत. आता आपण ह्या प्रत्येक कॉलेजमध्ये ब्रँच वाईज व्हॅकन्सी जी आहे ते बघणार आहोत. तर पहिलं कॉलेज आहे थडमल सहानी इंजिनिअरिंग कॉलेज बांद्रा मुंबई. कॉलेजचा जो कोड आहे 3182 असा आहे. हे कॉलेज युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे. तर ह्या ठिकाणी 2 ब्रँचेसमध्ये व्हॅकन्सी आहे आणि त्याचा कॅप 1चा कट ऑफ देखील आपण ह्या ठिकाणी बघू शकता. अशा टोटल 11 सीट्स व्हॅकंट आहेत. पुढचं कॉलेज आपण बघतोय फादर रॉड्रिग्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वाशी नवी मुंबई. कॉलेजचा कोड आहे 3197. हे ॲटोनॉमस कॉलेज आहे. टोटल 5 ब्रँचेसमध्ये व्हॅकन्सी आहे. तर अशा टोटल 47 सीट्स ह्या ठिकाणी व्हॅकंट आहेत. पुढचं कॉलेज आपण बघतोय विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चेंबूर मुंबई. कॉलेजचा जो कोड आहे 3185 असा आहे. हे कॉलेज देखील ॲटोनॉमस आहे आणि ह्या ठिकाणी 3 ब्रँचेसमध्ये व्हॅकन्सी आहे. मायनॉरिटीमधल्या जे काही सीट्स आहेत ह्या सर्वांसाठी आता कॅप राऊंड 2मध्ये खुल्या होतील. मग आपली कुठलीही कॅटेगरी असेल तरी आपल्याला सर्वांना मेरिटनुसारच ह्या सीट मिळतील. आणि आपल्याला ह्या ठिकाणी जर ॲडमिशन ह्या सीट मायनॉरिटीच्या सीटवरती जर ॲडमिशन मिळालं तरी देखील आपल्याला आपली जी काही कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीनुसारच आपल्याला फीस भरायची आहे. तर हे देखील एक मुंबईमधलं चांगलं कॉलेज आहे. पुढचं कॉलेज आपण बघूया डॉन बॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. कॉलेज कोड आहे 3208. हे कॉलेज युनिव्हर्सिटीच्या अंडर येत आहे आणि ह्या ठिकाणी 4 ब्रँचेसमध्ये जे काही व्हॅकन्सी आहे ती आपण ह्या ठिकाणी बघू शकता. आणि त्याच पद्धतीनं कॅप 1मधला जो काही कट ऑफ आहे तो आपण ह्या ठिकाणी बघू शकता. तर अशा 32 सीट्स ह्या ठिकाणी व्हॅकंट आहेत. पुढचं कॉलेज आपण बघतोय लोकमान्य टिळक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोपरखैराणे नवी मुंबई. कॉलेजचा जो कोड आहे 3196 असा आहे. हे कॉलेज युनिव्हर्सिटीच्या अंडर येत आहे आणि ह्या ठिकाणी 3 ब्रँचेसमध्ये डायरेक्ट व्हॅकंट सीट्स आहेत. पुढचं कॉलेज आपण बघूया सेंट फ्रान्सिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बोरिवली मुंबई. कॉलेजचा जो कोड आहे 3204 असा आहे. हे कॉलेज युनिव्हर्सिटीच्या अंडर येते आणि ह्या ठिकाणी 3 ब्रँचेसमध्ये व्हॅकन्सी आहे. त्या ब्रँचचा चॉईस कोड देखील आपण ह्या ठिकाणी बघू शकता. पहिले 4 डिजिट जे आहेत ते कॉलेजचा कोड आहे आणि पुढचे 5 डिजिट जे आहेत ते ब्रांचचा कोड आहे. तर असा
9 डिजिटचा जो चॉईस कोड आहे, आपल्याला ऑप्शन फॉर्म भरत असताना हे जे कोड आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे आहेत. तर पुढचं कॉलेज आपण बघूया. महात्मा एज्युकेशन सोसायटीज पिल्लाई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग न्यू पनवेल. कॉलेजचा जो कोड आहे 3207 असा आहे. हे कॉलेज ॲटोनॉमस आहे आणि ह्या ठिकाणी 6 ब्रँचेसमध्ये व्हॅकन्सी आहे. अशा पद्धतीनं 73 सीट्स ह्या ठिकाणी व्हॅकंट आहेत. पुढचं कॉलेज आपण बघूया. रिझवी एज्युकेशन सोसायटीज रिझवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बांद्रा मुंबई. कॉलेजचा जो कोड आहे 3201 आहे. हे कॉलेज ॲटोनॉमस आहे आणि ह्या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये 4 सीट्स व्हॅकंट आहेत आणि त्याचा कॅप 1 मधला जो काही कट ऑफ आहे तो आपण या ठिकाणी बघू शकता. पुढचं कॉलेज आहे महावीर एज्युकेशन ट्रस्ट शाह अँड अँकर इंजिनिअरिंग कॉलेज मुंबई. या कॉलेजचा कोड आहे 3148. हे ॲटोनॉमस कॉलेज आहे. ह्या ठिकाणी 4 ब्रँचेसमध्ये व्हॅकन्सी आहे. पुढचं कॉलेज आपण बघूया. अंजुमन इस्लाम्स MH साबू सिद्दीक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग भायखळा मुंबई. कॉलेजचा जो कोड आहे 3183 असा आहे. हे कॉलेज युनिव्हर्सिटीच्या अंडर येत आहे आणि ह्या ठिकाणी 2 ब्रँचमध्ये व्हॅकन्सी आहे आणि टोटल 32 सीट्स व्हॅकंट आहेत. पुढचं कॉलेज आपण बघूया. KC कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च ठाणे. कॉलेजचा जो कोड आहे 3210 असा आहे. या ठिकाणी 3 ब्रँचेसमध्ये व्हॅकन्सी आहे. तर अशा टोटल 15 सीट्स ह्या ठिकाणी व्हॅकंट आहेत. हे कॉलेज जे आहे ते युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे. पुढचं कॉलेज आपण बघूया. SIES ग्रॅज्युएट स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी नेरूळ नवी मुंबई. कॉलेजचा जो कोड आहे 3211 असा आहे. हे कॉलेज युनिव्हर्सिटीच्या अंडर येतं आहे. ह्या ठिकाणी 8 ब्रँचेसमध्ये व्हॅकन्सी आहे. तर ह्या ठिकाणी टोटल 47 सीट्स व्हॅकंट आहेत. पुढचं कॉलेज आपण बघूया. वाटुमल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी उल्हासनगर. कॉलेजचा जो कोड आहे 3212 असा आहे आणि हे कॉलेज युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे. ह्या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये व्हॅकन्सी आहे. तर आपल्याला अजूनपर्यंत सीट अलॉटमेंट झालेली नसेल आणि आपल्याला हे कॉलेज जर चालत असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डेफिनेटली सीट मिळेल. आपलं किती जरी पर्सेंटेज असेल तरी देखील आपल्याला ह्या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला डेफिनेटली जी सीट जी आहे ते अलॉट होईल. तर टोटल व्हॅकंट सीट जे आहेत ते 78 आहेत. पुढचं कॉलेज आपण बघूया. LR तिवारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मीरा रोड मुंबई. कॉलेजचा जो कोड आहे 3423 असा आहे. हे कॉलेज युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे आणि ह्या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये व्हॅकन्सी जी आहे ते प्रत्येक ब्रँचमध्ये किती व्हॅकन्सी आहे आणि त्याचा कॅप 1 मधला जो काही कट ऑफ आहे तो आपण ह्या ठिकाणी बघू शकता. तर अशा टोटल 22 सीट्स या ठिकाणी व्हॅकंट आहेत. पुढचं कॉलेज आपण बघूया. AP शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ठाणे. या कॉलेजचा कोड आहे 3475 आणि हे कॉलेज युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे. 5 ब्रँचेसमध्ये व्हॅकन्सी आहे. पुढचं कॉलेज आपण बघूया. झेवियर्स इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग. कॉलेजचा जो कोड आहे 3214 असा आहे. हे कॉलेज युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे आणि ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये 13 सीट्स व्हॅकंट आहेत आणि त्याचा कॅप 1 मधला जो काही कट ऑफ आहे तो आपण बघू शकता. पुढचं कॉलेज आपण बघूया. युनिव्हर्सल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पालघर. ह्या कॉलेजचा कोड आहे 3460. हे कॉलेज युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे आणि ह्या ठिकाणी 4 ब्रँचेसमध्ये व्हॅकन्सी आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सीट मिळायचे चान्सेस जे आहेत ते जास्ती आहेत. पुढचं कॉलेज आपण बघूया. सेंट जॉन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट पालघर. ह्याचा कॉलेज कोड आहे 3218. टोटल 7 ब्रँचेसमध्ये व्हॅकन्सी आहे. पुढचं कॉलेज आपण बघूया. श्रीमती अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी शहापूर. या कॉलेजचा कोड आहे 3219. ह्या ठिकाणी 7 ब्रँचेसमध्ये व्हॅकन्सी आहे. तर टोटल 158 सीट्स व्हॅकंट आहेत आणि हे कॉलेज जे आहे ते युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे. पुढचं कॉलेज आपण बघूया. थीम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बोईसर. या कॉलेजचा जो कोड आहे 3222. तर या कॉलेजमध्ये 4 ब्रँचेसमध्ये व्हॅकन्सी आहे. ज्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाही आहे त्यांना ह्या ठिकाणी सीट मिळायचे चान्सेस जे आहेत ते जास्त आहेत.
आपल्याला अजूनही सीट मिळालेली नसेल तर ह्या कॉलेजला किंवा ह्या कॉलेजमधल्या ह्या ब्रँचेसला आपण आपल्या ऑप्शन फॉर्ममध्ये टाकायचं आहे, तर आपल्याला डेफिनेटली सीट अलॉटमेंट होईल. तर टोटल 124 सीट्स ह्या ठिकाणी व्हॅकंट आहेत. पुढचं कॉलेज आपण बघूया. महात्मा एज्युकेशन सोसायटीज पिल्लाई HOC कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी खालापूर, ह्या कॉलेजचा जो कोड आहे 3223 असा आहे. ह्या ठिकाणी 6 ब्रँचेसमध्ये व्हॅकन्सी आहे आणि हे कॉलेज युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे. पुढचं कॉलेज आपण बघूया. अंजुमन इस्लाम्स कलस्कर टेक्निकल कॅम्पस पनवेल, या कॉलेजचा कोड आहे 3439. हे कॉलेज जे आहे ते युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे आणि ह्या ठिकाणी 3 ब्रँचेसमध्ये व्हॅकन्सी आहे. अजूनपर्यंत आपल्याला जर कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाही तर ह्या कॉलेजमध्ये नक्की आपल्याला सीट मिळायचे चान्सेस आहेत. तर अशा पद्धतीनं मुंबई रिजनमधल्या 22 कॉलेजेसमध्ये जे काही व्हॅकंट सीट्स आहेत आणि त्याचा कॅप 1 मधला कट ऑफ देखील आपण बघितलेला आहे. तर आता आपण सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, संभाजीनगर यामधले जे काही मायनॉरिटी कॉलेजेस आहेत तर तिथल्या व्हॅकन्सी आपण आता बघणार आहोत. तर सुरुवातीला जे आहे वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर, या ठिकाणी 4 सीट्स व्हॅकंट आहेत. GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट जळगाव, ह्या ठिकाणी 67 सीट्स व्हॅकंट आहेत. श्री संत गाडगेबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी भुसावळ, ह्या ठिकाणी 190 सीट्स व्हॅकंट आहेत. श्री विले पार्ले केलवानी मंडल्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी धुळे, ह्या ठिकाणी 33 सीट्स व्हॅकंट आहेत. वर्धमान एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीज अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी धुळे, ह्या ठिकाणी 79 सीट्स व्हॅकंट आहेत. PSGVP मंडल्स DN पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शहादा, या ठिकाणी 165 सीट्स व्हॅकंट आहेत. जामिया इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज अक्कलकुवा, या ठिकाणी 62 सीट्स व्हॅकंट आहेत. RC पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शिरपूर, ह्या ठिकाणी 69 सीट्स व्हॅकंट आहेत. सौ कांतीबाई भंवरलालजी जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नेमीनगर चंदवाड नाशिक, या ठिकाणी 31 सीट्स व्हॅकंट आहेत. अमृता वैष्णवी एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सिन्नर, या ठिकाणी 78 सीट्स व्हॅकंट आहेत. मौलाना मुख्तार अहमद नडवी टेक्निकल कॅम्पस मालेगाव, या ठिकाणी 145 सीट्स व्हॅकंट आहेत. एव्हरेस्ट एज्युकेशन सोसायटीज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स ओव्हर छत्रपती संभाजीनगर, ह्या ठिकाणी 20 सीट्स व्हॅकंट आहेत. तर अशा पद्धतीनं ह्या 12 कॉलेजेसमध्ये टोटल 943 सीट्स व्हॅकंट आहेत. आपण जर एखाद्या मायनॉरिटीमध्ये येत असाल तर अजून देखील आपल्यासाठी चान्स आहे त्या मायनॉरिटीच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळण्याचे. पहिल्यांदा मायनॉरिटीच्या विद्यार्थ्याला चान्स दिला जाईल, परंतु मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी कॅप राऊंड 1मध्ये जे काही सीट पाहिजे आहे ती घेतलेली आहे. त्यामुळं आता मायनॉरिटीचे विद्यार्थी नाही आहेत. एखादा दुसरा असेल तर त्याला पहिला प्रिफरन्स दिला जाईल आणि उरलेल्या ज्या सीट्स आहेत त्या इतर विद्यार्थ्यांसाठी खुल्या होतील. जर आपण ह्या कॉलेजच्या जवळपासच्या एरियामध्ये असाल तर आपल्याला ह्या ठिकाणी सीट मिळायचे चान्सेस जे आहेत ते जास्ती आहेत, कारण ह्या ठिकाणी बाहेरून विद्यार्थी ह्या ठिकाणी येणार नाहीत. म्हणजे पुणे, मुंबई किंवा इतर रिजनमधले विद्यार्थी ह्या ठिकाणी येणार नाहीत. त्यामुळे ह्या सीट ज्या आहेत ते इथल्या विद्यार्थ्यांना डेफिनेटली मिळू शकतात. पहिलं कॉलेज बघूया. वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर, कॉलेजचा कोड आहे 6265. हे ॲटोनॉमस कॉलेज आहे आणि ह्या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 2 सीट्स व्हॅकंट आहेत आणि मेकॅनिकल अँड ऑटोमेशन इंजिनिअरिंगच्या 2 सीट व्हॅकंट आहेत. पुढचं कॉलेज आपण बघूया. GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट जळगाव, कॉलेजचा जो कोड आहे 5152 असा आहे. हे कॉलेज देखील ॲटोनॉमस आहेत आणि टोटल 9 ब्रँचेसमध्ये ह्या ठिकाणी जे काही सीट व्हॅकन्सी आहे ते आपण ह्या ठिकाणी बघू शकता. पुढचं कॉलेज आपण बघूया. श्री संत गाडगेबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी भुसावळ, कॉलेजचा कोड आहे 5170. हे कॉलेज युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे. ह्या ठिकाणी 7 ब्रँचेसमध्ये व्हॅकन्सी आहे. प्रत्येक ब्रँचमध्ये किती व्हॅकन्सी आहे आणि त्याचा कॅप 1मध्ये काय कट ऑफ होता तो आपण ह्या ठिकाणी बघू शकता. अजूनपर्यंत आपल्याला जर कॉलेज अलॉटमेंट झालेलं नसेल तर आपले किती जरी कमी पर्सेंटेज असतील तरी आपल्याला ह्या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंगला डेफिनेटली हमखास सीट मिळेल. तर अशा टोटल 190 सीट्स ह्या ठिकाणी व्हॅकंट आहेत. पुढचं कॉलेज आपण बघूया.
श्री विलेपार्ले केलवानी मंडल्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी धुळे, कॉलेजचा कोड आहे 5449. हे कॉलेज युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे. टोटल 5 ब्रांचेसमध्ये व्हॅकन्सी आहे. पुढचं कॉलेज आपण बघूया, वर्धमान एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीज अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी धुळे, कॉलेजचा कोड आहे 5365. हे कॉलेज युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे. 3 ब्रँचेसमध्ये व्हॅकन्सी आहे. तर आपल्याला ह्या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये सीट मिळायचे चान्सेस जे आहेत ते सर्वात जास्त आहेत. आपला किती जरी कमी पर्सेंटेज असतील पॉलिटेक्निकचे तरी देखील आपल्याला ह्या ठिकाणी सीट मिळेल. पुढचं कॉलेज आपण बघूया, PSGVP मंडल्स DN पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शहादा नंदुरबार, कॉलेजचा कोड आहे 5164 आणि हे कॉलेज युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे. टोटल 5 ब्रँचेसमध्ये या ठिकाणी व्हॅकन्सी आहे. टोटल 165 सीट्स व्हॅकंट आहेत. आपल्याला अजूनपर्यंत जर कॉलेज अलॉटमेंट झालेले नसेल आणि आपल्याला हे कॉलेज चालत असेल तर आपण ह्या कॉलेजचा चॉईस द्यायचा आहे. आपल्याला डेफिनेटली ह्या ठिकाणी सीट मिळण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्ती आहेत. पुढचं कॉलेज आपण बघूया, जामिया इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज अक्कलकुवा, कॉलेजचा कोड आहे 5322. हे कॉलेज देखील युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे. 3 ब्रँचेसमध्ये व्हॅकन्सी आहे आणि त्याचा कॅप 1 मधला कट ऑफ आपण बघू शकता. ह्या ठिकाणी देखील आपल्याला सीट मिळायचे चान्सेस सर्वात जास्ती आहेत. टोटल 62 सीट्स ह्या ठिकाणी व्हॅकंट आहेत. पुढचं कॉलेज आपण बघूया, RC पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शिरपूर, कॉलेजचा कोड आहे 5172. हे कॉलेज ॲटोनॉमस आहे. टोटल 7 ब्रँचेसमध्ये व्हॅकन्सी आहे. प्रत्येक ब्रँचमध्ये किती सीट्स व्हॅकंट आहेत आणि त्याचा पुढचं कॉलेज आपण बघूया, सौ कांतीबाई भंवरलालजी जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नेमीनगर चंदवड नाशिक, या कॉलेजचा कोड आहे 5173. हे कॉलेज ॲटोनॉमस आहे आणि ह्या ठिकाणी 3 ब्रँचेसमध्ये व्हॅकन्सी आहे. पुढचं कॉलेज आपण बघूया, अमृता वैष्णवी एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सिन्नर, या कॉलेजचा कोड आहे 5184. टोटल 5 ब्रँचेसमध्ये व्हॅकन्सी आहे. हे कॉलेज जे आहे ते युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे. पुढचं कॉलेज आपण बघूया, मौलाना मुख्तार अहमद नडवी टेक्निकल कॅम्पस मालेगाव, कॉलेज कोड आहे 5411. हे कॉलेज युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे. अजूनपर्यंत आपल्याला जर कॉलेज अलॉटमेंट झालेले नसेल तर ह्या ठिकाणी आपल्याला सीट मिळायचे चान्सेस सर्वात जास्ती आहेत. टोटल 145 सीट्स ह्या ठिकाणी व्हॅकंट आहेत. पुढचं कॉलेज आपण बघूया, एव्हरेस्ट एज्युकेशन सोसायटीज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स ओव्हर छत्रपती संभाजीनगर, कॉलेज कोड आहे 2111. हे कॉलेज युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे आणि ह्या ठिकाणी 3 ब्रँचेसमध्ये व्हॅकन्सी आहे. अशा टोटल 20 सीट्स ह्या ठिकाणी व्हॅकंट आहेत. तर अशा पद्धतीनं आपण आज जे काही मायनॉरिटीचे कॉलेजेस आहेत 51 कॉलेजेसमधल्या 3116 सीट्स ह्या व्हॅकंट आहेत. प्रत्येक कॉलेजमध्ये ब्रँच वाईज किती सीट्स व्हॅकंट आहेत आणि त्याचा कट ऑफ कॅप 1चा कट ऑफ किती आहे तो आपण बघितलेला आहे. तर पुण्यामध्ये 5 कॉलेजेस आहेत आणि त्यामध्ये 440 सीट्स व्हॅकंट आहेत. नागपूर, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी 12 कॉलेजेस आहेत आणि त्यामध्ये 523 सीट्स व्हॅकंट आहेत. मुंबई, ठाणे, रायगड या ठिकाणी 22 कॉलेजेस आहेत आणि त्यामध्ये 1210 सीट्स व्हॅकंट आहेत. जळगाव, धुळे, नाशिक, सोलापूर, संभाजीनगर यामधल्या 12 कॉलेजेसमध्ये 943 सीट्स व्हॅकंट आहेत. तर ही जी काही व्हॅकन्सी आहे ती डायरेक्ट व्हॅकन्सी आहे. इनडायरेक्ट व्हॅकन्सी जी आहे ते क्रिएट होत असते. इनडायरेक्ट व्हॅकन्सी आपल्याला कुठेही दिसणार नाही. त्यामुळं आपण जर बेटरमेंटसाठी फॉर्म भरत असाल तर व्हॅकन्सी असू द्या अथवा नसू द्या, आपल्याला जे कॉलेजेस चांगले वाटतात, ज्या ब्रँचेस चांगले वाटतात ते कॉलेजेस किंवा ब्रँचेस आपल्याला आपल्या लिस्टमध्ये कन्सिडर करायचे आहेत. हे जे काही 51 कॉलेजेस आहेत ह्यामध्ये डायरेक्ट व्हॅकन्सी आहे. तर हे कॉलेजेस आपल्या एरियामध्ये येत असतील किंवा आपल्याला हे कॉलेजेस चालत असतील तर आपण आपल्या ऑप्शन फॉर्ममध्ये हे कॉलेजेस, जर आपल्याला अजूनपर्यंत कॉलेज अलॉटमेंट झाली नसेल तर आपल्याला ह्या ठिकाणी सीट मिळायचे चान्सेस जे आहेत ते जास्ती आहेत. अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आणि ॲडमिशनच्या रिलेटेड अपडेट्स मिळण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.